नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 11 मे 2026 रोजी एक मोठा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केलेला आहे। राष्ट्रीय खाद्यतेल बियाणे तेलबिया अंतर्गत सन 2026 आणि 27 या वर्षासाठी तब्बल 200 कोटी 73 लाख रुपयाचा आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। या योजनेत सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूलसाठी अनुदान मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्यासाठी कोणते बियाणे असणार आणि गोदामासाठी 14 लाख रुपयाचे अनुदान कोणाला मिळणार याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, शासनाने या वर्षासाठी बियाण्याचे अधिकृत आधारभूत दर निश्चित केले आहेत। याच दराच्या आधारावर महाडीबीटी पोर्टलद्वारे आपल्याला अनुदान दिले जाणार आहेत। भुईमुग 20,400 रुपये, सोयाबीन 15,400 रुपये प्रति क्विंटल, सूर्यफूल संकरित 20,400 रुपये प्रति क्विंटल, करडई 12,000 रुपये, कराळे 17,400 रुपये प्रति क्विंटल या दराच्या 50% पर्यंत अनुदान थेट तुमच्या आधार बँक लिंकशी खात्यात जमा केले जाणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचे, तुमच्या जिल्ह्यात कोणते बियाणे मिळणार। शासनाने पीक न्याय जिल्ह्याची निवड खालीलप्रमाणे केलेली आहे। सोयाबीन या पिकासाठी महाराष्ट्र राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांचा समावेश या योजनेअंतर्गत केलेला आहे। यामध्ये नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर असे एकूण सोयाबीन पिकासाठी महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यांची निवड या योजनेअंतर्गत केलेली आहे। भुईमुग पिकासाठी एकूण 13 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये नाशिक असेल, धुळे, जळगाव, त्याचप्रमाणे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, अकोला आणि गडचिरोली असे एकूण 13 जिल्ह्याचा समावेश भुईमुग पिकासाठी करण्यात आलेला आहे। सूर्यफूल पिकासाठी एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव असेल, अहिल्यानगर, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव आणि नांदेड असे एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता करडई या पिकासाठी महाराष्ट्र राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये पुणे, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच तीळ या पिकासाठी एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश केला आहे। यामध्ये आहे जळगाव, वर्धा, बीड, लातूर आणि बुलढाणा। कराळे पिकासाठी महाराष्ट्र राज्यातील 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे। केवळ बियाणेच नाही तर या योजनेसाठी इतरही मोठे फायदे आहेत। यामध्ये बांधकामासाठी तुम्हाला 250 मेट्रिक टनाच्या क्षमतेच्या गोदामासाठी एकूण 28.80 लाखाच्या खर्चावर 50% म्हणजेच कमाल 14,40,000 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे। प्रक्रिया केंद्र, गावातच तेल काढण्यासाठी मिनी ऑइल एक्सप्लोजर किंवा ऑइल फिल्टर बसवण्याचे सुद्धा अर्थसहाय्य तुम्हाला दिले जाणार आहे। सीड हब, कोल्हापूरच्या शेड पार्क येथे नवीन बियाणे केंद्र उभारण्यासाठी 1.5 कोटी रुपयाची तरतूद या नवीन आराखड्यामध्ये करण्यात आलेली आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी देखील आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून या GR मध्ये देण्यात आलेला आहे। एकूण लाभार्थ्यापैकी 30% महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। तसेच अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना निवडीत पहिले प्राधान्य दिले जाईल। निवड प्रक्रिया प्रथम येणाऱ्यास प्राधान्य FCF नुसार महाडीबीटी पोर्टलवरती होईल। अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला या योजनेसाठी जे आहे ते अर्ज करावे लागणार आहे। तर मित्रांनो, ही होती 11 मे 2026च्या नवीन GRची सविस्तर माहिती। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थांबतो, पुन्हा भेटूया एक अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भातील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।